राशीचक्रातील शेवटची रास म्हणून मीन रास ओळखली जाते। मीन राशीचा स्वामी गुरु आहे। मीन राशीचे लोक जिद्दी तसेच स्वतंत्र स्वभावाचे असतात। हे लोक इतरांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत। हे लोक लवकर कंटाळतात आणि विचलित होऊ लागतात। उधार दिलेल्या पैशासाठी ते पाठपुरावा करत नाहीत, कारण समोरची व्यक्ती स्वेच्छेने पैसे परत करतील अशी अपेक्षा असते। हे लोक अविवाहित जीवनापेक्षा वैवाहिक जीवनात अधिक आनंदी असतात। संसारावर, घरावर आस्था असते, इमानी असतात। मुलबाळ व घरातली लहान थोर मंडळी यांचे मन जिंकायचा प्रयत्न करतात। संसार सुखाने होण्याची आस धरून असतात। म्हणूनच यांना जोडीदार समजूतदार, शांत, सुशील प्रवृत्तीचा मिळणे फार महत्त्वाचे असते। मग संसार चांगला करतात। चांगल्याशी चांगलेच वागतात, पण वाईटाशी चांगले वागायचा प्रयत्न करतात। यांना माणसे तोडायला आवडत नाहीत। बऱ्याचदा ते परिस्थितीनुसार मुडी असतात। मीन जातक बऱ्याचदा स्वप्नाळू असतात, म्हणजे वास्तववादी नसतात। बराच काळ स्वप्नांना, आशा आकांक्षाला धरून असतात, ज्या कधी कधी पूर्ण होत नाहीत। मीन जातक सहज विश्वास ठेवणारी माणसं असतात। यांच्या मनात उगीचच पाप किंवा दुस्वास नसतो। यांचा कोणीही शक्यतो विश्वासघात करू नये। विश्वासघाताचे त्यांना आत्यंतिक दुःख होते, तरीही ती बदला घेणारी माणसे नसतात। पण एखाद्या विषयी मत बिघडले असल्यास 4 पावले स्वतःहून दूर होतात। प्रेमात सर्व काही अर्पण करण्याची यांची ही वृत्ती त्यांना कधी कधी धोकादायकही ठरते। त्यामुळे प्रेमात धोका मिळण्याची शक्यता जास्त असते। मीन राशीच्या व्यक्ती जेव्हा तुमच्यावर प्रेम करतात तेव्हा तुम्हाला त्याची पटकन जाणीव होते, आणि जेव्हा प्रेम करत नाही त्याचीही त्यांच्या वागण्यातून जाणीव होते। परफेक्ट मॅचच्या बाबतीत सांगायचे झाले तर मीन आणि कर्क ही अगदी योग्य जोडी आहे, कारण या दोन्ही राशी अत्यंत भावनिक राशी आहेत। एक दुसऱ्याचे दुःख पटकन समजून घेणाऱ्या या राशी आहेत। जोडी म्हणून ही उत्तम आहे। दोघेही अत्यंत रोमॅन्टिक असून एकमेकांसाठी परफेक्ट आहेत। या राशीच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे करण्यात आलेली वाईट गोष्ट अथवा वाईट बोलणे आवडत नाही। अत्यंत इमानदार आणि संवेदनशील या दोन्ही व्यक्ती असतात। कोणाचाही विरोध करण्यासाठी यांना शक्य नसते। आपण जे सांगत आहोत त्याचा समोरची व्यक्ती चुकीचा समज करून घेईल का, अशी भीती कायम त्यांच्या मनात असते। मीन व्यक्ती नेहमी चांगल्या आणि वाईटाच्या निवडीमध्ये अडकतात। जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते दयाळू असतात। जेव्हा हे घडते तेव्हा ते खूप कठोर होतात। त्यांचे ऐकले नाही तर ते निराशेच्या सागरात डुंबू लागतात, आणि ते वेळ वाया घालवू लागतात, सुस्त आणि उदास होतात। ते त्यांच्या सहानुभूतीपूर्ण स्वभावासाठी ओळखले जातात आणि लोकांना आवडतात। जीवनातील अनेक गोष्टींकडे त्यांचा निश्चित दृष्टिकोन असतो। त्यांच्यासाठी ते अवघड असले तरी एकदा ते नियमांचे पालन करायला आणि एका विशिष्ट स्तरावरील शिस्तीचे पालन करायला शिकले की मार्ग सोपा होतो। आध्यात्मिक बाबी आणि गूढशास्त्रे त्यांना खूप आकर्षित करतात आणि त्यांना संबंधित विषय आवडतात। दयाळू आणि दानशूर असल्यामुळे मीन राशीचे लोक वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात। हट्टी आणि स्वतंत्र स्वभावामुळे इतरांवर अवलंबून राहू इच्छित नाही, तथापि ते अनेकदा कंटाळतात, यामुळेच ध्येयापासून विचलित होतात। त्यांना त्यांचे सर्वोत्तम देण्यासाठी अधिक लक्ष, अधिक प्रेरणा आवश्यक आहे। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।